अमृताचे खरे नाही सत्य फक्त पाणी आहे. अमृताचे खरे नाही सत्य फक्त पाणी आहे. हे ज्याला कळले तो वेदांत्याहूनही ज्ञानी आहे. नमस्कार, मी जितेंद्र जोशी. तुफान आलया या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण इथे जमलेलो आहोत त्याला एक कारण आहे, ते म्हणजे सत्यमेव जयते वॉटर कप 2017. आता हा नेमका काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बातमी द्यायची आहे. ती म्हणजे अशी की महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडतच असतात, आपण पाहतच असतो. परंतु एक ब्रेकिंग न्यूज आत्ताच आमच्या हाती आलेली आहे. ती म्हणजे अकोला जिल्ह्यातील खैरखेड या गावातील लोकांनी एक अजब निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय असा की 8 एप्रिल ते 22 मे या दिवसांमध्ये त्या गावातल्या कुठल्याच तरुण तरुणीचं लग्न होणार नाही, म्हणजे ते केलं जाणार नाही. हा असा निर्णय त्यांनी का घेतला आपण पाहूया. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील खैरखेड गाव. एप्रिल मेचा ऐन लग्नाचा मौसम. अनेक घरात तशी बोलणीही चाललेली आणि अशातच ग्रामसभेत एक खळबळजनक प्रस्ताव मांडला गेला. 8 एप्रिल ते 22 मेच्या दरम्यान आमच्या गावात कोणतंच लग्न होणार नाही. लग्नच नाही, आमच्या गावातून कोणती नवरी सार होणार नाही. आमच्या गावात बाहेर गावचा कोणता नवरदेव येणार नाही. आमच्या गावात कोणता भटजी येणार नाही जो मंगलाष्टक म्हणेल. खळबळ उडाली खरी, पण आश्चर्य म्हणजे ज्यांची लग्न ठरली होती त्यांनीच या प्रस्तावाला होकार दिला. जसा प्रस्ताव मांडला, उत्स्फूर्तपणे गावातील लोकांच्या प्रतिक्रिया मिळायला लागल्या. तरुण तरुणी उभ्या राहिल्या आणि सांगितलं की सर, आम्ही लग्न करणार नाही. करायचंच असलं जुळलं तर 22 मे नंतर करू किंवा 8 एप्रिलच्या आत करू. सर्वात प्रथम मी घरूनच सुरुवात केली. मला पाहुणे चालू होते. मी घरी आई वडिलांना सांगितले की या कालावधी मला पाहुणे म्हणजे दाखवायला नाही आणायचे आणि मला लग्नही नाही करायचंय. आणि माझ्या स्वतःच्या पुतण्याचं सुद्धा लग्न जुळलेलं आहे. मी सध्या त्या मुलाचं लग्न रोखलेलं आहे. माझी मुलगी स्वतः लग्नाची आहे, पण मी जुळलंही संबंध माझ्या घरचा माझ्या मुलीचा, तर मी 22 मे नंतर करणार. हा असा विचित्र निर्णय घेऊन गावकरी नुसतेच थांबले नाहीत, तर त्यांनी तशा ठरावाची लिखित सत्यप्रत ग्रामपंचायतीच्या शिक्क्या सहित तयार केली. अहो, हे काय चाललंय काय कळत नाही बुवा. थोडा धीर धरा, थोडी वाट तर पहा. कळेल ना नंतर. कळेल की हो नंतर. नाही, तुम्ही टाळ्या वाजवताय हे खरं आहे बरं का प्रेक्षक हो, पण लग्न न केल्यामुळे कुठला बरं विकास होणार असेल? म्हणजे लोकसंख्या वाढीचा विकास होणार नाही हे नक्की आहे, पण विकास कुठला? म्हणजे या गावातल्या लोकांचा निर्णय चुकलेला आहे का, किंवा आपण त्यांना समजून घेण्यात चुकतो आहोत का? नाही बरोबर आहे ते चूक. हो, तेच बरोबर आहे. चुकतो आहेस तू. नाही चुकतो म्हणजे तू समजतो कोण स्वतःला? समजतो कोण म्हणजे? हा, अरे मला बोलू दे ते. बोलू दे म्हणजे हा तर सरळ सरळ अन्याय आहे विदर्भावर. महाराष्ट्रात काहीही घडलं, कुणी काही म्हटलं तरी विदर्भावर अन्याय होतो का रे? नाही, तू आता काय बोलला? काय गावातल्या लोक चुकलं काय चुकलं? गावातल्या लोक चुकलं बोलला ना. सिच्युएशन कशी राहते तुला सांगतो. 8 एप्रिल ते 22 मे या दरम्यान राहते एकदम प्युअर उन्हाळा. प्युअर उन्हाळा. इथं प्यायला पाणी भेटत नाही. तुम्ही लग्नाची गोष्ट करून राहिले. अरे लग्न काय साधं सुद्धा आहे का? हो, हा, तिथं नवरदेव राहते, त्याचे पाय धुवा, त्याची माय आहे त्याचे पाय धुवा, बाप आहे त्याचे पाय धुवा. बरं, आजी असेल त्याचे पाय धुवा, नसेल तर तिच्या नावानं पाणी फेका. अरे या 5-6 लोकांच्या पाय धुणं 4-5 बाटल्या खलासून जाते. त्यानंतर त्याचे पिण्याचे पाणी आहे, धुण्याचं पाणी आहे, स्वयंपाकाला पाणी आहे. बरं, एवढा सगळा खटाटोप झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर ग्लासात मिक्स करायला पाणी पाहिजे. मला पुढे आणखी बरचसं बोलायचं आहे. तू काय पुण्याचा आहेस? खरे मी पुण्याचाच आहे. मग मी बोलून राहिलो, मग संपले काय? ऐकून घे. कसं आहे का 8 एप्रिल ते 22 मे या दरम्यान आहे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा. त्याच्यासाठी म्हणून जलसंधारण व्हावं म्हणून अख्ख्या गावानं मिळून हा निर्णय घेतलेला आहे. लग्न न केल्यामुळे जलसंधारण होते का बे? आपण सुरुवात तर होते ना बे. सुरुवात होते, पण जलसंधारण काय सोपं काम आहे का? यामध्ये एक शास्त्र आहे, एक विज्ञान आहे, आणि ते शास्त्र शिकण्यासाठी म्हणून आपल्याला ट्रेनिंगची गरज भासते. तर बंधू आणि भगिनींनो, ट्रेनिंग म्हणला कोणी? ट्रेनिंग मी म्हटलं. हा, मी ट्रेनर आहे. आपण कोणालाही ट्रेन करू शकतो आणि योग्य ट्रेनिंग देतो. भारताचं ठीक होतं. गिरीश, मला जरा बोलू देशील का तू? एक मिनिट. याचा प्रॉब्लेम माझ्या समज मध्ये आलेला आहे. याला काय वाटलं, इथं दंगलची शूटिंग होऊन राहिली म्हणून हा कपडे घालून आला ट्रेनिंग. ए गायबाने, शूटिंग काय म्हणतो रे? त्याला वाटलं दंगलची शूटिंग म्हणून तू घालूला कपडे. काय चल, मला बोलू द्याल का? महत्वाचा विषय, मला जरा बोलू द्या. तू शांत हो. एका मिनिटात याला कळली देतो. इकडे येतो. ट्रेनर काय इकडे? हा,
ट्रेनिंग ट्रेनिंग पाहिजे नाही कोणाला. मी तुला एक मित्रत्वाचा सल्ला देतो, एकदम फ्रेंडशिप मध्ये. इथून ताबडतोब कल्टी घे. कारण कसं आहे का येथे पाहिजे जातीचे एरे गबाळ्याचे काम नव्हे, असं शेक्सपियरनं म्हणून ठेवलेलं आहे. शेक्सपियर कशाला म्हणाल, त्याला काय मराठी येत होतं का? त्यानं इंग्लिश मध्येच म्हटलेलं आहे. तुला समजलं पाहिजे म्हणून मी मराठीत करून सांगितलं, तुला ट्रान्सलेट केलंय. याला सांग जिथे त्याला ट्रान्सलेट नाही ट्रान्सपोर्ट म्हणतात. ट्रान्सलेट हे येरे गबाळ्याचे काम नव्हे. ते बघ बोट कोणाकडे. येरा गबाळ म्हणतात, माझ्याकडे बोट टाकत. अरे तूच आहे ना येरा गाबाळा. नाही तसं नाही, अरे कुणीच येरा गबाळा नाही. मी असं म्हणतोय की हे जलसंधारणाचं काम ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं, अशा 3 व्यक्तींना मी इथे आमंत्रित करतो आहे. कोण रे? पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सत्यजित भटकळ, किरण राव आणि आमिर खान यांना. वा, नमस्कार नमस्कार सर. आमिर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पाणी फाउंडेशन ही संकल्पना, ही गोष्ट कधी सुचली, प्रत्यक्षात कशी आणलीत तुम्ही, आणि हे कसं घडलं? दरअसल हमने एक शो किया था सत्यमेव जयते, जिसके 3 सीजन किए थे हमने. सत्या शो के डायरेक्टर रहे हैं. सत्यमेव जयते में एक शो हमारा वाटर पे भी था, पानी पे था. और उस वक्त हमने इस विषय को रिसर्च काफ़ी किया था और उसमें बहुत सारी चीज़ें हमारे सामने आई थी. उसमें से एक चीज़ सामने ये आई थी कि बहुत सारे गांव हैं, रालेगंज सिद्धि है, हिवरे बाजार है. तो ये महाराष्ट्र में अलग अलग गांव हैं, उनकी संख्या कम है, लेकिन ऐसे गांव हैं जिन्होंने पानलोट का काम किया है और हरे भरे हैं, पानीदार हैं. अब ये गांव जब पानीदार हैं, हरे भरे हैं, तो जो बगल के गांव हैं, आसपास के गांव हैं, वो ये क्यों नहीं कर रहे हैं? वो देखकर उनको बोलना चाहिए कि भाई आपने क्या किया है, हमको भी वही करना है. ये नहीं हो रहा है. दूसरा जो हमारे सामने ये एक चीज़ आई कि महाराष्ट्र में 86,000 विलेजेस हैं, 86,000 गांव हैं महाराष्ट्र में. तो ये महाराष्ट्र जो बहुत बड़ा राज्य है, मतलब यूरोप का एक देश के जितना महाराष्ट्र है, और इतना बड़े जगह पे, इतने बड़े राज्य में अगर हमको ये विषय पे काम करना है तो हम कैसे करें, क्या करें, शुरुआत कहाँ से करें? एक गांव को अपनाएं, 2 को अपनाएं, 100 को अपनाएं, 300 को अपनाएं, 1000 को अपनाएं, लेकिन इससे वो पूरा प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा. लेकिन हर एक गांव पानलोट का काम अपने क्षेत्र में करे, अपने जगह पे करे, तो महाराष्ट्र का प्रॉब्लम सॉल्व हो सकता है. तो ये हमारी सोच थी कि हमें किसी तरह 86,000 गांव को इसमें जोड़ना है. तो कैसे इनको हम जोड़ें इस पूरे कोशिश में. और वहाँ से हमको ये आइडिया आया कि बहुत सारे कंपटीशन होते हैं, हम टीवी पे देखते हैं, सिंगिंग कंपटीशन होता है, डांसिंग कंपटीशन होता है, सब लोग जुड़ जाते हैं उसमें. तो क्यों ना हम एक पानलोट विकास का एक कंपटीशन करें. कौन सा गांव सबसे ज्यादा पानलोट का काम करता है, उसका कंपटीशन रखें, जिसका हमने नाम रखा सत्यमेव जयते वॉटर कप. वॉटर कपच्या माध्यमातून आपल्याला एक संधी मिळते की गाव पातळीवरचा हा जो कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्याला आपण सन्मानित करू शकतो, त्याला एक मोठा एक प्लेटफॉर्म देऊ शकतो. और दूसरी वजह यह भी है कि जब आप सामाजिक काम की बात करते हैं तो लोग थोड़ा दब जाते हैं, जैसे बहुत बड़ा बोझ उठाना पड़ रहा है. लेकिन जब आप स्पर्धा की बात करते हैं तो लोग बहुत मजे से करते हैं. आणि त्या दृष्टीने आता वॉटर कप स्पर्धा कशी बनवली ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर त्याची सिस्टीम अशी आहे की गेल्या वर्षी आपण 3 तालुके निवडले होते आणि त्या 3ही तालुक्यातील एकूण एक गावांना आमिर खान यांच्या सहीनिशी एक आमंत्रण पत्र गेलं आणि भाग घेण्यासाठी फक्त आपण 2 अटी ठेवल्या. पहिली अट ही की ग्रामसभेने ठरावामार्फत ठरवलं पाहिजे की आपल्याला भाग घ्यायचा आहे. आणि दुसरी अट अशी की प्रत्येक गावाला 5 गावकरी निवडायची आहेत की जे ट्रेनिंगला येतील. आता हे 5 गावकरी खूप महत्वाची आहेत. म्हणजे क्रिकेट टीमची निवड जशी होते तशी या पद्धतीने त्यांची निवड झाली पाहिजे. कारण हे जे गावकरी आहेत हे बॅटिंग करणारे गावासाठी, आणि ते आपल्या प्रशिक्षण शिबिरात येतात आणि 4 दिवसांचं रहिवाशी प्रशिक्षण असतं. आणि त्या संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये, ट्रेनिंगच्या प्रक्रियेमध्ये आपण खूप मेहनत घेतली आणि आपण असं केलं की एक पूर्ण प्रोग्राम बनवला की त्या प्रोग्रामचा आधार हा होता की नकळत प्रशिक्षण झालं पाहिजे, नकळत ट्रेनिंग झालं पाहिजे, गंमत आली पाहिजे, मजा आली पाहिजे, आनंद आला पाहिजे, लोक इन्स्पायर होऊन गेले पाहिजे की होय मी करू शकतो किंवा होय मी करू शकते. असं प्रशिक्षण घेऊन मग ते आपल्या गावात जातील आणि जी विद्या त्यांना मिळाली आहे ती विद्या मग आपल्या गावकऱ्यांमध्ये वाटायची
आणि मग त्या गावकऱ्यांनी एकत्र मिळून ठरवायचं की आपण 45 दिवसात काय करणार आहोत आणि मग 45 दिवसांची अशी एक स्पर्धा सुरू होते. और ये जब हमने पूरा प्लानिंग किया, हम लोग गए सीएम साहब के पास, देवेंद्र जी के पास, और हमने उनसे बताया कि हम लोग ऐसा ऐसा सोच रहे हैं जी. उन्होंने भी हमसे ये बताया कि देखिए ये जो समस्या है महाराष्ट्र में, ये सरकार तो अपना काम कर ही रही है और सरकार ने योजना भी शुरू की है जलयुक्त शिवार, लेकिन सही मानों में ये तभी सॉल्व होगी, ये तभी सुलझेगी और महाराष्ट्र पानीदार तभी होगा जब ये इसमें लोग जुड़ेंगे. एक और जो चीज़ है इसमें जो हमने रिसर्च में हमने पाई थी वो ये थी कि गांव में अलग अलग वजह से लोग बटे हुए हैं, पॉलिटिकल पार्टीज अलग अलग हैं, अलग अलग वजह से लोग बटे हुए हैं गांव में. तो गांव को एक साथ लाना बहुत जरूरी है. देखिए पानी जो है ना, उसको जरा भी जगह मिलती है वो निकल जाता है. तो आप पानी को पकड़ने की कोशिश करेंगे ना तो आपको उंगलियां एकदम ऐसे टाइट रखनी पड़ती हैं. तो इसी तरह लोगों को एकदम एक हो जाना है, फिर पानी आपकी इज्जत करेगा, आपके लिए रुकेगा. म्हणजे जलसंधारणाच्या आधी मनसंधारणाचं काम. सुंदर, बहुत सुंदर, परफेक्ट. तो उसमें क्या हमने सोचा कि श्रमदान एक चीज है जो लोगों को एक करती है. वो जादू की छड़ी है श्रमदान. श्रमदानाची ही जी जादूची छडी आहे, या छडीचा सुगावा तुम्हाला कुठून लागला? जब सत्या रिसर्च कर रहे थे तो उनके सामने एक व्यक्ति आए, उनका काम आया, और अजिंक्य तारा एक किला है महाराष्ट्र में, वहाँ पे उस व्यक्ति ने बहुत काम किया था. और सत्या ने जब हमें बताया तो हम लोग को दोनों को उनकी जो कहानी है वो इतनी प्रेरणा हमको मिली उससे, और एक किस्म से हमको एक रास्ता मिला उससे. तो इस वक्त मैं उसी व्यक्ति को बुलाना चाहूँगा और मैं न्योता दूंगा डॉक्टर पोल को. डॉक्टर, तुम्ही खरं तर दाताचे डॉक्टर ना हो, पण मग हे लोकांचे दात दुरुस्त करता करता पाण्याकडे कसे वळलात? पाणी असेल तरच दाताचा डॉक्टर ठीक. गेले अनेक वर्ष मी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काम करतोय, पण आमचा अजिंक्य तारा नावाचा जो श्रमदान ग्रुप आहे हा गेले अनेक वर्ष सातत्यानं वर्षातली एकही दिवस सुट्टी न घेता जलसंधारण, मृदूसंधारण आणि वृक्ष लागवड म्हणजे निसर्गाच्या भोवती आम्ही काम करणारी ही मंडळी आहे, निसर्गावर प्रेम करणारी मंडळी आहे. आणि आमच्या ह्या ग्रुपमध्ये सगळे वेगवेगळ्या व्हरायटीचे लोक आहेत. कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण प्लंबर आहे, कोण सुतार आहे, कोण इलेक्ट्रिशियन आहे, असे वेगवेगळे आहेत. पण तिथं आल्यानंतर मात्र आमचा चेहरा एकच आहे की श्रमकरी. एकही दिवस आम्ही सुट्टी घेत नाही. वर्षाचे 365 दिवस काम करतो. म्हणजे दिवाळीच्या दिवशी सुद्धा आमची पहिली आंघोळ तिथं घामानच असते. आम्ही रोज सकाळी एकत्र वरती जमतो. कुदळ, फावडं, टिकाव, तिथं काही मशीन नाहीच आहे. पठारावर आहे, एकदम डोंगरावर आहे. ते 3000 फूट डोंगरावर आहे. मला वाटतं की तिथं रोज जाणंच सातत्यानं हीच पहिली अवघड गोष्ट आहे. काम करणं पुढची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा ह्या आमच्या सगळ्या म्हणजे जीवाभावाचा ग्रुप असल्यामुळं आम्ही सातत्यानं हसत खेळत काम करतो. आणि रोज तुम्हाला सांगतो की आता आमच्यामध्येच बदल जाणवा लागला आहे. कारण आम्ही रोज सकाळी निसर्गाच्या सानिध्यात इतका असतो, त्यामुळे तो रोज उगवणारा सूर्य, चिमण्यांचा किलबिलाट, पक्ष्यांचा तो आवाज, ती रोजची माती, टिकाव, फावडं, ते वाढणारं झाड, पडणारी पालवी, नवीन फुलणारं फूल, एखादी मधमाशी असते जी मकरंद गोळा करत असते, तिचं पाहणं, कोकिळेचा आवाज, ह्यामध्ये तुम्हाला सांगू का ती बाहेरचं जग इतकं एकदम साधा आहे ह्याची कल्पना येते. म्हणजे आपल्याला हे जग जे आहे ना हेच खरं जग आहे. सतारा में कितना फरक पडा वो बताइए. त्यामुळे आपोआप खालची विहिरीची पाण्याची पातळी वगैरे वाढा लागल्या. आम्हाला स्वतःहून लोक सांगायला लागले की आमच्या इथं पहिलं 100-200 फूट बोर मारलं तरी पाणी लागत नव्हतं, पण 30-40 फुटावर पाणी पातळी आलेली आहे. काही जण म्हणायला लागले की आम्ही बऱ्याच 50-55 पंप मारायचो, आता एक पंप मारला तर पाणी येतं. हे सगळं जलसंधारणामुळे शक्य झालं. अगदी अगदी. 40 लोक फक्त 40 लोक. हो, हे काम सहज गावागावामध्ये होऊ शकतं. म्हणजे गावागावामध्ये पारावर बसून आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारण्यापेक्षा 2 तास जर गावासाठी जर दिले तर जलसंधारणाचे इतके छोटे 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 उपचार आहेत जे 2 हाताने होणं शक्य आहे, जे सहजरित्या होऊ शकतात आणि गाव आपलं पाणीदार होऊ शकतं. और एक्चुअली ये डॉक्टर हैं तो लोगों का रोग मिटाते हैं, लोगों का रोग दूर करते हैं. लेकिन ये एक डॉक्टर है जिन्होंने हम दोनों को रोग दे दिया. खरं सांगतो मी,
आणि हा रोग आता आम्ही महाराष्ट्रभर पसरवण्याचा आता प्रयत्न चालू आहे. गेल्या वर्षी आपण सत्यमेव जयते वॉटर कप हे 3 तालुक्यांपर्यंत आपण ही स्पर्धा घेतली. त्या 3 तालुक्यामध्ये 116 गावांनी भाग घेतला गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये. आणि या 116 गावाच्या श्रमकर्यांनी केवढा पाणीसाठा निर्माण केला असेल तर 1368 कोटी लिटर एवढा पाणीसाठा या फक्त 45 दिवसात उभा राहिला. किती? 1368 कोटी लिटर, म्हणजे वेगळ्या भाषेत सांगतो, टँकरच्या भाषेत सांगतो तुम्हाला. 13,68,000 टँकर जर एका मागोमाग एक उभे राहिले एवढा पाणी साठा फक्त 45 दिवसात या गावकऱ्यांनी उभा केला. नाही काय बोलताय राव, 13 लाख टँकर असे उभे. एवढं काम नाही करत. नाही एकत्र येत नाही गावात लोक. ठीक आहे, तुम्हाला माझ्यावर जर विश्वास होत नसेल माझ्या शब्दावर तर आपण एक काम करूया. गेल्या वर्षीच्या स्पर्धेबद्दल एक व्हिडिओ बनवला, तो आपण बघूया. साल 2016चा दुष्काळ हा महाराष्ट्राने अनुभवलेल्या अतिभयंकर दुष्काळांपैकी एक होता. याच 2016 साली महाराष्ट्रातल्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी आपल्याला उद्ध्वस्त करणाऱ्या या दुष्काळाशी जिद्दीनं लढा देण्याचं ठरवलं. त्याला तोडीस तोड टक्कर देण्याचं ठरवलं. 800 पेक्षा जास्त गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशनने आयोजित केलेलं प्रशिक्षण घेतलं आणि श्रमदानातून पाणलोट विकास ही संकल्पना आणि त्याचं विज्ञान आत्मसात केलं. कमालीचा मनोनिग्रह आणि उत्साह घेऊन ते आपापल्या गावात परतले आणि हातात कुदळ फावडं घेऊन त्यांनी श्रमदानाला सुरुवातच केली. बघता बघता श्रमदानाचा वारू असा काही चौफेर उधळला की या गावांमध्ये थक्क करून टाकणारा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळालं. आणि विशेष गोष्ट काय तर समाजातला प्रत्येक स्तर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सरकारी अधिकारी, विद्यार्थी, दिव्यांग, सिनेकलावंत अगदी सर्वजण या स्पर्धेच्या रणांगणात पाय रोवून भक्कम उभे राहिले. हजारो लोकांनी मिळून कुठे एकाच वेळी महाश्रमदान केलं तर कुठे सलग 45 दिवस दिवसाचे 24 तास एकही क्षण कुदळ फावडं खाली न ठेवता अखंड श्रमदान झालं. इतके सगळे हात या पाण्याच्या कामासाठी उतरल्यावर चमत्कार झाला नसता तरच नवल. आणि जेव्हा 2016 सालचा पावसाळा आला तेव्हा या गावांमध्ये बरसलेला पाऊस त्याच्या स्वागतासाठी या गावांनी केलेली जय्यत तयारी पाहून थक्क झाला. आणि त्या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे या गावातून निघून जाण्याचं या पावसाच्या पाण्याचं मनच झालं नाही आणि पाण्यानं या गावात कायमचा मुक्काम ठोकला. गावच्या गावं पाणीदार झाली. न कुणाला पैशाची आमिष दिली गेली, न कुठलीच चुकीची आश्वासनं. फक्त लोकांमध्ये असलेल्या ताकदीची त्यांना स्वतःला जाणीव करून दिली गेली आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन या लोकांनी फक्त स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या गावाला दुष्काळमुक्त केलं, पाणीदार केलं. एका जनशक्तीचं जलशक्तीत रूपांतर झालं. आता बोला, आता बोला. काय बोलणार हो, तोंड बंद करून टाकली सगळ्यांची. हे झालं मागच्या वर्षीचं. या वर्षी काय होणार या स्पर्धेत तर या वर्षी एक मिनिट सई. हॅलो. हाय सई. हा सई, खाली बस. खाली बस. तू इथे काय करतोयस पहिली गोष्ट. आणि ही सगळी चर्चा मला वगळून कशी सुरू झाली आहे, माझ्याशिवाय कशी सुरू झाली आहे. मागच्या वर्षी मी होते सगळ्यात. या वर्षी न्यू टॅलेंटला वाव देणार. न्यू टॅलेंट. तुम्ही न्यू टॅलेंट. आता मला सांग सई, तुझं काय म्हणणं आहे? थँक्यू. माझं एवढंच म्हणणं आहे की मागच्या वर्षी मी हे सगळं अनुभवलंय, मी श्रमदानही केलंय, मी सगळ्या गावांना सपोर्ट केलंय. तर या वर्षीही मला सगळ्या गावांमध्ये जायची इच्छा आहे, त्यांना सपोर्ट करायची इच्छा आहे. तुला सगळीकडे जाणं कठीण आहे सई, कारण खूप जास्त गाव आहे. नाही असू द्या ना, जाऊ ना, आम्हाला पण सपोर्ट करायचा आहे ना. म्हणजे मी त्यासाठी आलो, खरं सांगतो तुम्हाला. आणि कसं आहे की विदर्भाचा फर्स्ट नंबर आहे, त्यामुळे विदर्भ जिंकणार फिक्स आहे. जिथे काम करत जाऊ नको रे तू. विदर्भ करू नका. तिकडे आमच्या आटपाडीत काय चाललंय माहितीये का तुम्हाला? कुठं आटपाडी? इथून सुरुवात आहे. आटपाडी कुठे माहित नाही. काय तुला आटपाडी कुठे माहित नाही गिरीश? तुला माहितीये का कुठे का आटपाडी?
सांगली पश्चिम महाराष्ट्र. सांगली. अरे सांगली मुलगी येते की असं कुठे आठपडी तुम्ही म्हणजे लगे आठपडीची म्हणजे तुमचा नंबर येणार म्हणजे तुम्ही असं भांडू स्वतः नका fix करून तुम्ही. अरे टाकलंय. भांडू नका काय जरा समोर तयारी बरोबर नाही, तुला काय तुला नाही. एक एक नाव आम्ही सांगितलं. कशाला बोलत अरे काय नाही भांडा भांडा. हे बघा, अरे knowledge क्या बात आहे, याला काय म्हणतात. म्हणते? हा, तू हे स्थापन बघ, तू केलं माझे ना? येणार हो हो पण आलं मजा लक्षात? येतो ना भांडा हे भांडा. बघ, काय मजा आहे? पडी नाही. हा. शट एक मिनिट हा सर जरा सांगा. भांडा भांडा पण समजून घ्या की ह्या वर्षीची स्पर्धा काय आहे. करेक्ट. कायापेक्षा मी तुम्हाला सांगतो की किती मोठी आहे. गेल्या वर्षी आपण फक्त 3 तालुक्यामध्ये स्पर्धा भरवली होती. बरोबर. यंदा आपण 30 तालुक्यामध्ये घेणार आहोत. हो. 30 गेल्या वर्षी 3 जिल्हे होते, यंदा 13 जिल्हे आहेत. काय सांगतो गेल्या वर्षी 116 गावं होती स्पर्धेत, बर यंदा 1327 गावं भाग घेत आहेत. आणि या गावामध्ये राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या ही 25,65,521 एवढी लोक आहेत. आता सांगा नाही अवघड आहे अवघड आहे अवघड आहे. फार म्हणजे एवढा लोड खूप मोठा म्हणजे आहे. काय तिच्यात काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आपण नाही, इतकं. विदर्भाचे भारत गणेशपुरे सांगा ना. थांबा हो. थांबा अवघड आहे पण असं करा की 3 झोन्स आहे. मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. हा. तर तुम्ही एक एक घ्या. म्हणजे एक एक प्रदेश माझा वाटून विदर्भ घ्या. वा, वा. अरे तुझाचे विदर्भ आणि आपण मराठवाड्याचा कोण माझा घ्यायला लागले? पश्चिम महाराष्ट्र. हा ठीक आहे पण मी काय म्हणतो तरी पण बरं का झोन जरी पाडले ना तरी एकट्याच्यानी होणार नाही होय, काम. खरंय. हा, कारण काय अवघड आहे अवघड. काम. त्यासाठी आहे ना कोणतरी असा एक पार्टनर पाहिजे खमक्या. Partner. शक्यतो लेडीज पार्टनर खमक्या एक लागणार. हा. क्या ladies आणि partner. माझ्या बरोबर ना सगळे पार्टनर यायला तयार होत्या सगळे एकूण जेट. कोणी नाही पण गावात मी- काही विचारत नाही. नाही, नाही. डांगरे, डांगरे, तुला दाखवतो आता 2 मिनिटं थांब. माझ्या बरोबर पण मी सिलेक्शन मारलेलं होय. आहे आणि माझ्या पार्टनर हा. महाराष्ट्राच्या मनामनामध्ये दामिनी म्हणून वसत असलेल्या प्रतीक्षा लोणकर. येस. तुला सांगू गिरीश, मला इतकं आवडलंय ना हे हा काम, म्हणून तर मी यायचं ठरवलंय ना. एक नंबर. आणि एक तुला सांगू, आपण दोघं होत ना त्यामुळे मराठवाडा जिंकणार. अरे एक नंबर इथे टाळी. 1 मिनिट तुम्ही लगेच चालती ट्रेन पकडू नका. मराठवाड्यात जिंकणार आहे म्हणजे. आम्ही इथं काही इतक्या वेळेस करणार का. मी आमंत्रित करतो माझी बहीण अनिता दाते यांना. सिस्टर कम टू दिस प्रेस्टिजियस शो ऑफ दिस पाणी फाउंडेशन. प्लीज सिट डाऊन. पण एक मिनिट, अनिता मैत्रीण आहे माझी, ती तर नाशिकची आहे. भारत भाऊ, कसं आहे हे बघ, ती जरी नाशिकची असली ना तरी आता ती इतकी वराडी झाली की तिची आई पण तिच्याबरोबर वराडीत बोलते. ते तेच म्हणून राहिले मी, काय हे लोक मला काऊन नाही बोलवत. नसतं बोलवलं ना तर मीच घुसणार होते आतमध्ये. आय शाबास रे मेरी पट्टे. आज बेडो तुमच्या टीम मध्ये मला काही दम वाटत नाहीये. नाही, 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 एक मिनिट मला एक प्रश्न आहे की भारत तू असं म्हणालास की अनिता तुझी बहीण आहे म्हणजे ही अनिता दाते तू भारत गणेशपुरे. तुमच्यात बहिणीचे लग्न होत नाहीत काय. बरोबर आहे. बरं ठीक. आणि त्याला नातेवाईक गोळा करायची सवय. बरोबर आहे आपलं. जरा थांब. अनिता तुझं काय म्हणणं आहे मला सांग. नाही, माझं असं म्हणणं आहे की हे काम महत्वाचं आहे, महत्वाचं पाण्याचं काम आहे आणि हे मला करायचंय. मग मी कुठली आहे, कोण आहे हे काही महत्वाचं नाही ना. पाण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. गुड पॉइंट. याला म्हणतात गुड धोबी पॉइंट. पछाड. एक मिनिट, मी असा विचार करते की मी असा विचार करते की ह्या ठीक आहे त्यांचं काय होईल विचार माहित करते? नाही पुढे, पण मला एक एक्सपिरियन्स्ड पार्टनर पाहिजे. एक्सपिरियन्स अनुभवी म्हणून Experience. मी इथे आमंत्रित Experience करते part- महाराष्ट्राचे चिरतरुण सुनील बर्वे यांना. काय नाही. एक मिनिट तर गेली 40 वर्ष चिरतरुण असलेला हा माणूस याचं स्वागत करूया. काय सुनील तुला काय वाटतंय. मला तर असं वाटतं की बडबड किती झाली ना तरी सुद्धा गेल्या वर्षी आम्ही विनर होतो, ह्याही वर्षी आम्हीच जिंकणार. सवाल वा म्हणजे ते काही सत्यनारायणची पूजा आहे दरवर्षी. श्रावण आला की लगे घालायला. एक मिनिट आमिर सर मला काय वाटतं बघा नॉलेज अरे भांडा काय म्हणतात. एक मिनिट जरा शडा शांत राहा. ठीक आहे आता तुम्ही आपापली जागा घेतलेलीच आहे. तर हे आहेत विदर्भाचे योद्धे अनिता दाते, भारत गणेशपुरे आणि पुरे भारत गणेशपुरे पुरे. मराठवाड्याचे वीर
गिरीश कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे सुनील बर्वे, सई तामणकर. तर अशा ह्या 3 टीम्स आहेत. अशा या 3 टीम्सचं काम काय बरं का, आजपासून महाराष्ट्राच्या गावागावामध्ये वॉटर कप ही स्पर्धा सुरू झालेली आहे. प्रत्येक गावाला वाटतंय की आपणच अव्वल यायला हवं. प्रत्येक गावातला प्रत्येक गावकरी श्रमदान करतोय, मेहनत करतोय, कठोर मेहनत करून. परंतु याचबरोबर तुमचं काम काय आहे, तर ह्या गावातलं जे काम आहे, कशा पद्धतीने ही लोक मेहनत करतायत, काय काय किती घाम गाळतायत, किती किती एकोपा त्यांच्यातला वाढतोय, मतमतांतरं बाजूला सारून लोक एकत्र कशी आली आहेत, हे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवायचे. कारण महाराष्ट्रातली जनता सुद्धा वाट पाहते की कुठलं गाव पहिला क्रमांक पटकवणार, कुठलं गाव अग्रक्रमाने पुढे असणार. हे या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही या लोकांना, आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगणार आहात. आणि याचबरोबर आणखी एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर ही आहे की प्रदेश जो वाटून दिलेला आहे, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, तुम्ही प्रत्येकी टीमनी तुमच्या तुमच्या प्रदेशातल्या लोकांचा उत्साह वाढवायचा आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी, अधिकाधिक चांगलं काम करण्यासाठी, स्फुरण कसं वाढेल हे काम तुम्ही करणार आहात. आणि जी टीम हे काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं करेल ती टीम विजेती ठरणार आहे. तुफान आलया या स्पर्धेची जोरदार टाळ्या. आता मी प्रत्येक टीमला थोडक्यात आपापलं मनोगत व्यक्त करण्याची संधी देतो. सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्र. काय संबंध याही वर्षी आम्ही ऐकतच नाही, भांडतात. अरे थांबा. आपापल्या जागेवर जातोय. अरे मला सूत्रसंचालक म्हणून इथे घेतलंय, मी फक्त संचालक आहे. सूत्र सगळी यांच्या हातात आहे. ज्यांच्या हातात सूत्र आहेत ते ऐकत नाही, ते म्हणतात भांडा भांडा. हे माझ्या नवऱ्याबद्दल काय नको बोलाय. सांगतो ते, करेक्ट सांगतो ते. लड़िए और लड़िए, क्योंकि इस लड़ाई में सबका फायदा है, किसी का नुकसान नहीं है. जितना लोग लड़ेंगे, जोश से पानलोट का काम करेंगे, उनका गांव पानीदार होगा. फारच सुंदर मुद्दा तुम्ही सांगितलाय. परंतु मला काय वाटतं, आमिर खान आपल्या बरोबर आहेत, तर त्यांनी डिसाईड करावं ना, त्यांनी ठरवावं की कोण आधी बोलणार आहे, कुठली टीम बोलणार आहे. नाही का? हो 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 मी डिसाईड करू. चालेल, प्लीज. आता काय की मी तुम्हाला किरण आणि मी तुम्हाला प्रश्न पूछणार. ऑल रेडी फॉर द क्विज? यस. ओके, फर्स्ट क्वेश्चन. पृथ्वी के पूरे पानी में से कितना प्रतिशत पानी पीने लायक है? 5%, 12%, 3% या 42%? 5%. रॉन्ग. गलत. पश्चिम महाराष्ट्र 2%. 12%. 12%. रॉन्ग. रॉन्ग. 2%. सब गलत. सब गलत. द आंसर इज 3%. इतना पानी है उसमें से सिर्फ 3%. सिर्फ 3% पीने लायक है, बाकी का खारा 97% पानी ये खारा पानी. चलिए कम ऑन. नेक्स्ट. भारत की जनसंख्या पूरी दुनिया की जनसंख्या की लगभग 17% है. पूरी दुनिया के पीने लायक पानी का कितना प्रतिशत भारत में उपलब्ध है? 11%, 5%, 2% या 20%? हाँ, पश्चिम महाराष्ट्र 11%. सॉरी, 5%. आंसर इज 2%. भारत में 2% है खाली. बाप रे. आता लास्ट क्वेश्चन. या लास्ट क्वेश्चन ये है, पानी के मामले में भारत की स्थिति कैसी है? ए, पानी की कमी है. बी, जरूरत लायक पानी है. सी, जरूरत से थोड़ा कम पानी है. या डी, बहुत पानी है. हाँ, बहुत पानी है. बहुत पानी है. अगर बहुत पानी है तो ये प्रोग्राम बंद करो, मैं घर में. अरे बहुत पानी है, कैसे होएगा? लास्ट आपका है. हाँ, जितना जरूरत है उतना है. करेक्ट. करेक्ट आंसर है. जितना जरूरत है. नहीं, आपने लीड किया उनको बहुत ऐसे. नहीं, इसमें बहुत जरूरी बात क्या है, इसमें जरूरी बात क्या है कि जितना हम भारत में जरूरत है उतना पानी मिलता है हमको, लेकिन हम उसका ठीक से इस्तेमाल नहीं करते, हम उस पानलोड का काम नहीं करते, तो वो सब. हाँ, मलाही हे खरं तर ठाऊक नव्हतं. मी तुमच्यासारखाच, मी सहभागी असतो तर मी असाच असतो. पण सई, तू मगाशी म्हणालीस ना की जित्या तू काय केलंस, मागच्या वर्षी तुम्ही होतात, मी नव्हतो. ते खरोखर त्याचं क्रेडिट तुम्हाला आहेच, कारण तुम्ही होतात. पण मी यावर्षी का आलो, प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून गेलो.
आणि मी ते जाखणगावला जे प्रशिक्षण घेतलं तर ते प्रशिक्षण घेतलं की नाही घेतलं ते खरं खोटं तुम्हाला आत्ता पाहायला मिळेल. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सत्यमेव जयते वॉटर कपचं आयोजन 10 पटीने मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि इतक्या मोठ्या स्तरावरच्या स्पर्धेच्या आयोजनापुढं सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं ते तितक्याच मोठ्या स्तरावर कराव्या लागणाऱ्या प्रशिक्षणाच्या तयारीचं. स्पर्धेसाठी साधारण 1300 गावांवरून आलेल्या 5000पेक्षा जास्त लोकांना वेगवेगळ्या सेंटर्सवर 4 दिवसीय निवासी प्रशिक्षण देणं गरजेचं होतं. त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आणि त्यातूनच वेगवेगळ्या गावांमध्ये प्रशिक्षणासाठी 22 ट्रेनिंग सेंटर्सची स्थापना करण्यात आली. तिथे लोकांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. पाणलोटाचं काम शिकवण्यासाठी लागणारं साहित्य व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. अखेर सर्व तयारी संपली आणि प्रशिक्षणासाठी विविध गावातून गावकरी येऊ लागले. यावर्षी वॉटर आणि स्पर्श या संस्थांबरोबरच ट्रेनर्स म्हणून प्रशिक्षणाची जबाबदारी उचलली मागच्या वर्षी ज्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं आणि गावात उत्तम जलसंधारणाचं काम केलं होतं अशा गावकऱ्यांनी. या ट्रेनर्सनी प्रशिक्षणासाठी आलेल्या गावकऱ्यांचं मन तेव्हाच जिंकलं जेव्हा त्यांनी पहिल्याच दिवशी त्यांचं स्वागत त्यांचे पाय धुवून केलं. या ट्रेनर्सनी हसत खेळत पाणलोट विकासाचं विज्ञान या प्रशिक्षणार्थींना सहज शिकवलं. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातून सुद्धा त्यांच्या समोर कर्तव्यनिष्ठतेचं एक उदाहरण ठेवलं. या ट्रेनर्सचं ट्रेनिंग प्रती असलेलं हे समर्पण आणि प्रशिक्षणाचा मनोरंजक अभ्यासक्रम याचा गावकऱ्यांवर असा काही परिणाम झाला की गावकरी अक्षरशः पेटून उठले. या धरती मातेविषयी कधीच असं प्रेम वाटलं नव्हतं जे या 3.5 दिवसात ह्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला त्यांनी शिकवलं, सांगितलं. प्रत्येक गावून प्रत्येक शेतकरी ट्रेनिंग घ्यावं आणि ही समजून घ्यावं, इतकं ज्ञान दर्जेदार आहे. या ट्रेनिंगचा अनुभव आणि आनंद जितेंद्र जोशीने सुद्धा घेतला. हे प्रशिक्षक अशा पद्धतीने प्रशिक्षण देतात की काय करावं हे तर सांगतातच, बरं ते नुसतं सांगत नाही, पोपटपंची नाहीये, म्हणजे उदाहरणासहित पटवून देत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठीचा एक भन्नाट मंत्र या प्रशिक्षणात सर्व गावकरी शिकले. मित्रांनो, पाणी फाउंडेशन, वॉटर कप, तुफान आले या सगळ्या गोष्टींचा उद्देश एकमेव आहे, तो म्हणजे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी. आपल्या आया बहिणी या एक हांडा पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात. आपली मुलं बाळं, आपलं कुटुंब सोडून तरुण तडफदार शेतकरी हातातली शेती सोडून पाणी नसल्यामुळे शहराकडे धाव घेतो आणि वाटेल ते पडेल ते काम करतो. आणि आपल्याला अन्न पिकवून देणारा जादूगार शेतकरी पाण्याविना दुष्काळामुळे झाडाला लटकून आत्महत्या करतो. त्यामुळे चला दुष्काळाशी 2 हात करूयात आणि म्हणूयात, अन्न गुडगुडे पाणी गुडगुडे, दुष्काळ डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. मंडळी, या आमचे 3 संघ. माझ्या 3ही संघांना मला इतकंच सांगायचं आहे की आतापर्यंत मजा मस्ती झाली, भांडाभांडी झाली, वादावादी झाली, मस्करी झाली, कुस्करी झाली, परंतु आता तुमचा प्रदेश मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तुमच्याकडे डोळे लावून पाहतोय. द्या त्यांना सांगून मनातलं जे असेल ते. विदर्भ योद्धे, या बाय विदर्भकर, मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही मग बरोबर राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळे कामं एकदम विभागणी करून घेतले पाहिजे. गडबड करू नका, भैतळपणा करू नका. हा कप आपल्याला जिकायचा असेल तर लय मेहनत आपल्याला करावी लागेल. नुसतं जलसंधारणाची कामं करून चालणार नाही, तर जल बचतीची पण कामं करावं लागतील आणि एकजुटीनं कामं करावं लागेल. लक्षात ठेवा. का बरोबर आहे. काय करायचं, छोटे छोटे गट करायचे. हा, कोणी शोषखड्ड्याकडे बघा, कोणी वृक्षारोपणाकडे बघा, कोणी श्रमदानासाठी लोक येतात त्यांच्याकडे बघा, ते कशी आणता येतील त्याच्याकडे बघा. आणि हे मी काय म्हणून राहिले, काम अवघड आहे पण ते सोपं करून घ्या, नीट करा. जितणार तर आपणच होत ना. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, वाटल्यास बेसन खाऊ पण झोल नाही खाऊ. काय सल्ला दिला विदर्भानं. आता बघूया मराठवाड्याचे वीर काय म्हणतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काय वाटतं माहितीये, सगळ्या गावांनी एकत्र आलं पाहिजे. गाव एकत्र आलं ना तर मला वाटतं आपण अर्धी लढाई जिंकली, नाही का? मला तुम्ही सांगा, भांड गळका असून कसं चालेल.
नाही नाही. हा, जलयुक्त शिवार योजनेचा लाभ घ्या. शोष खड्डा खणण्यासाठी किंवा विहिरी खणून विहिरी. काढण्यासाठी या सगळ्यांसाठी ना निधी उपलब्ध आहे, तो बंधारे मिळवण्याचा प्रयत्न बांधण्यासाठी. करा. हा, बंधारे बांधण्यासाठी ते सगळा निधी उपलब्ध आहे, तो आपण मिळवण्याचा प्रयत्न करा. अहो, सरकारची तयारी आहे हा. आपल्याला मदत करायची आहे की नाही. हा, मग हायस कुठं भावा? हा काय झटकन कामाला लागायचं, हा. आलं लक्षात. आणि सगळ्याचे सल्ले ऐकायचे, पण आपल्या मनाने काम करायचं, एकदम डॉक्युलिटी वापरायची. अलग लक्षात, श्रमदानावर भर ठेवायचं आपल्याला. हे विदर्भ जाऊन द्या, आपल्याला जिंकायचं आहे, कपच जिंकून सोडायचा. झटकून कामाला लागायचं. मी येणारच आहे तुमच्या इथं, तुमच्या बरोबर. आहे ना तयारी? आलं ना लक्षात? येस. आणि या सल्ल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे मावळे. पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या मित्रांनो, गेल्या वर्षी आपण जिंकलो, ह्याही वर्षी आपल्याला जिंकायचंय, लक्षात ठेवा. हे बघा, आपल्या आजूबाजूला खूप शहर आहेत, खूप तालुक्याच्या जागा आहेत, जिकडे आपले गावकरी, आपले बांधव कामानिमित्त गेलेले आहेत. त्यांना पहिल्यांदा एकत्र आणा. एक व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार करा, त्यावरती त्यांना आवाहन करा मदत मिळवण्यासाठी, निधी मिळवण्यासाठी. एक लक्षात घ्या, आपल्याकडचा माणूस कुठेही गेला ना तरी त्याला गावाविषयी काळजी वाटतच असणार ना. खरंय खरंय, एकदम खरंय. आणि जर तुम्हाला तालुक्यातून जिल्ह्यातून पैसे मिळाले नाहीत तर अजिबात काळजी करायचं काही कारण नाही. आपल्याकडे खूप उत्साही ग्रुप आहेत, जसं डॉक्टर्सचा ग्रुप, लॉयर्सचा ग्रुप. त्या ग्रुप्सना एकत्र करा, त्यांना श्रमदान करण्याचं आवाहन करा आणि घुसाओ, कप आपलाच आहे. खलास बाई बोलल्या, झालं, जिंकलो ऑल द आपण. बेस्ट, ऑल द बेस्ट. नाद करायचा नाही पश्चिम महाराष्ट्राचा. पण मला काय वाटतं माहिती का, या तिघांचे सल्ले झाल्यानंतर मी एकच सल्ला देईन, खूप मनाने, खूप प्रेमाने. प्रत्येकाने ना प्रत्येकाचा ऐका. कारण या सगळ्यांनी आपापल्या विभागाला, आपापल्या प्रदेशाला जो सल्ला दिलाय तो सगळ्यांना लागू पडतो. कारण शेवटी शाहीर साबळेंनी सांगितलंय, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथरीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा. तर एक प्रश्न विचारायचा. विचार बाबा, विचार रे विचार. आता हे आपण स्पर्धा ठेवलेली आहे, तर स्पर्धा म्हणजे काही याच्यात बक्षीस वगैरे आहे का की नुसतं? पुरस्कार है। हमारे 3 टॉप प्राइजेस हैं। प्रथम पुरस्कार 50 लाख का है, दूसरा पुरस्कार 30 लाख का और तीसरा पुरस्कार 20 लाख का। अच्छा, टॉप 3 विलेजेस। इस साल इसके अलावा हमने हर एक तालुका के जो गांव सबसे अच्छा पानलोट का काम करता है उनको 10 लाख का इनाम है। क्या बात है. म्हणजे एकूण असे 4 कोटी यापेक्षा जास्त रक्कम है बख्शिसांची. लेकिन इसमें यह है कि मैं एक चीज़ साफ करना चाहता हूँ यहाँ पे कि ये प्राइज मनी जो है, प्राइज का जो बख्शिश की जो रकम है, इसके अलावा हम कभी पैसा किसी को देते नहीं है और ना हम किसी से पैसा लेते हैं. अच्छा, तो अगर आपको कोई बोले कि पानी फाउंडेशन के लिए हम पैसा इकट्ठा कर रहे हैं, हम जमा कर रहे हैं, पानी फाउंडेशन के लिए है, तो आप वो रकम मत देना, क्योंकि ऐसा कोई भी नहीं है हमारे लिए काम करने वाला जो हमारे लिए पैसा इकट्ठा कर रहा है. हम किसी से कोई पैसा नहीं लेते. हमारे 5 फंडर्स हैं जो पानी फाउंडेशन को ताकत देते हैं, वो उसको सपोर्ट करते हैं और उनको बल देते हैं. हमारे साथ हैं रिलायंस फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, HT पारेख फाउंडेशन, जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था और पीरामल फाउंडेशन. तो ये 5 जो संस्थाएं हैं ये हमको सपोर्ट करती हैं और हमका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि वो इस बहुत बड़े काम में अपना योगदान दे रहे हैं. इसके अलावा जो मेन चीज जिसमें मुझे इंटरेस्ट है, क्योंकि मैं टेनिस खेलता था ना, तो मुझे ट्रॉफी में इंटरेस्ट है. हाँ. और हमारी जो खास ट्रॉफी बनी है पानी फाउंडेशन की, वो जीतने में असली मजा है किसी भी गांव के लिए. अच्छा. और मैं चाहूंगा कि इस वक्त मैं वो ट्रॉफी सबके साथ सामने दिखाऊं. चला रे, आना ट्रॉफी लवकरात लवकर. धन्यवाद मित्रा. या रे या, सारे या, सारे या, सारे या. आई शाबास. खतरनाक. आणि मी आता
किरणजींना विनंती करतो की या ट्रॉफीचं अनावरण करावं. तर मित्रांनो, आता आम्ही सगळेजण भेटूया पुन्हा पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी याच वेळी. मी माझे हे सहकारी आमिरजी, किरण. एक मिनिट मी नाही होणार, सॉरी. मी पण नाही येणार. आम्ही स्टुडिओ मध्ये नाही होणार. चुकीची उत्तर दिली म्हणून का नाही? चुकलंय का आमचं? सांगा. नाही, कोणताही वेगळं अर्थ काढू नका. आम्ही इथे नाही येणार, पण आम्ही मराठवाड्यात जाणार, विदर्भात जाणार, पश्चिम महाराष्ट्रात जाणार आणि गावात गावात फिरणार. तुम्ही स्टुडिओत राहा आणि लोकांना प्रेरणा द्या आणि आम्ही प्रत्यक्ष फील्डवर राहणार आणि लोकांचे उत्साह वाढवणार. आणि 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 व्हिडिओद्वारे आम्ही शोवर येणार आणि तुम्हाला आम्ही रिपोर्टिंग करणार की गावागावातमध्ये काय काम चालत आहे, कसं चालू आहे, कोणत्या गावांनी किती सीसीटी खोदले, कोणत्या गाव आघाडीवर आहे, कोणतं गाव श्रमदान जोरदारपणे करताय, हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार. चला मित्रांनो, ही स्पर्धा आपण इतकी मोठी करूया की या स्पर्धेला दुष्काळ घाबरेल आणि एक तुफान येईल. इतका पाऊस देईल की फक्त आपल्यालाच काय, आपल्या पुढच्या 10 पिढ्या त्या मेहनतीचा पाण्याची चव चाकतील. हे आमचं स्वप्न आहे, पाणी फाउंडेशनचं स्वप्न आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे आणि ते सगळ्या महाराष्ट्र एकत्र येऊन पूर्ण करेल. सर्व सहभागी गावांना शुभेच्छा. खूप जोरदार काम करा मित्रांनो. पाणी मी आणणार नाही आहे, ते तुम्ही आणणार आहात. मी फक्त तुमच्या मेहनतीचा साक्षीदार आहे. ऑल द बेस्ट माझ्या सर्व गावकरी बंधू आणि भगिनींनो. तुफान येणार नाही, तुफान आलया. तर भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी याच वेळी. इथेच पाहायला विसरू नका, तुफान आलया.